माणसाला माणूस जोडण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न करत आहोत. कलमा म्हणजे काय असतं, 72 उरे म्हणजे काय, हदीस म्हणजे काय आणि जिहाद म्हणजे नक्की काय, खरंच कुराण ही हिंदू विरोधी आहे का, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मुस्लिम अभ्यासक नौशाद उस्मान यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. तसेच त्यांनी बरेच प्रसंग सांगितलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा प्रसंग, अशा बऱ्याच गोष्टींची आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. तर इस्लामविषयी माहिती घेण्यासाठी आणि कुराण याविषयी समज आणि गैरसमज हे आपल्या मनातील दूर करण्यासाठी आपण हा इंटरव्ह्यू सुरू करत आहोत आणि आपण थेट जाऊ आणि हा इंटरव्ह्यू सुरू करू. नमस्कार उस्मानजी. नमस्कार. हां, तुमचं स्वागत आहे अमित जाधव पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू ह्या आमच्या यूट्यूब चॅनेलवर. सर, आपल्याला आज कुराणविषयी जाणून घ्यायचं आहे. तुमच्यासारखे मार्गदर्शक या महाराष्ट्राला लाभलेले आहेत अभ्यासक, तर तुमच्याकडून कुराणविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सर, नौशादजी, आपल्याला पहिलाच प्रश्न मी विचारतो आहे या संदर्भात की सध्या फार चर्चेला जातो एक विषय आहे कलमा. सर, तर कलमा म्हणजे काय असतं आणि ते कधी वाचलं जातं त्याबद्दल सांगा जरा. ऍक्च्युली कलमा जो आहे त्याचा शाब्दिक अर्थ जे आहे ते वचन होतो. ओके. वचन असतात ना असे. हां. तर परंतु त्याचा जो भावार्थ आहे इस्लामिक पर्स्पेक्टिव्ह मध्ये, तर तो आहे मूल मंत्र. म्हणजे इस्लामचा जो मूल मंत्र आहे त्याला कलमा म्हटलेला आहे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा इस्लाम प्रवेश करायचा असतो, इस्लामची दीक्षा घ्यायची असतं, तेव्हा तो कलमा पठण केला जातो. एखादा मुस्लिम व्यक्ती तुम्ही चित्रपटामध्ये किंवा सिरियल मध्ये, नाटकामध्ये बघितलं असेल, तर मरायच्या शेवटी तो कलमा पडतो. तो त्याचे शब्द असे आहेत, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह. ला इलाहा इल्लल्लाह म्हणजे अल्लाह शिवाय, त्या परमेश्वराशिवाय, त्या गॉड शिवाय, त्या सृष्टीकर्त्याशिवाय कोणीही दुसरा कोणी देव नाही किंवा ईश्वर नाही. म्हणजे ईश्वर एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही किंवा त्याच्याशिवाय कोणी उपास्य नाही, पूजा करण्यास पात्र कोणी नाही आहे. एखादी व्यक्ती संत असेल, महात्मा असेल, प्रेषित असेल, महामानव असेल, परंतु ती ईश्वर होऊ शकत नाही. ती आदरणीय असेल परंतु पूजनीय असू शकत नाही. आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आहेत ते प्रेषित अल्लाहचे प्रेषित आहेत. म्हणजे अल्लाहकडून एक फरिश्ता येत होता आणि त्यांना संदेश देत होता आणि ते संदेश ऐकून घेत होते, मुखोद्गत करत होते प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आणि ते लोकांना सांगत होते. तर त्यांना अशा व्यक्तीला प्रेषित म्हटलं जातं. तर हे प्रेषित आहेत. हे कलमा जे आहेत ते काही वेळा असंही होतं की एखादी व्यक्ती मुस्लिम आहे की नाही आहे हे पाहण्यासाठी देखील त्याला सांगितलं जातं की कलमा पड म्हणून. किंवा एखाद्या वेळेस जे आहे ते काही अशा प्रकारचे काही प्रसंग येतात की आपण मुस्लिम असल्याचं दर्शवायचं असतं, तेव्हाही लोक कलमा पठण करतात, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. बरोबर. परंतु याचा खरा अर्थ जो आहे तो मनोभावे तो पठण केला गेला पाहिजे. ओके. म्हणजे की मी त्या परमेश्वराच्या प्रती समर्पित आहे. म्हणजे काय आहे की त्यानं जे कुराणाचे जे आदेश दिले, कुराणाच्या स्वरूपाने जे आदेश दिले, जी शिकवण दिली, ती मी मान्य करतो आणि त्याच्यावर आचरण करण्याचा प्रयत्न करतो. ही शिकवण मनाशी धरून, अशा प्रकारचा जो आहे ते धारणा धरून जेव्हा कलमा पठला जातो तेव्हा तो इमान म्हणतो, तेव्हा तो खरा मुस्लिम असतो. बरोबर. विनाकारण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या माणसाला कोणी मारून टाकत असेल तर ते निंदनीय बाब आहे. विनाकारण माणसाला मारणारी व्यक्ती ही मुस्लिम नसते, काफिर असते, म्हणजे ईशद्रोही असते ती. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं. म्हणून पहलगाम येथे जे काही घडलं ते अतिशय निंदनीय प्रकार आहेत. तिथं जी माणसं मारली त्याचं तर पाप लागणारच आहे त्या अतिरेक्यांना. परंतु तिथं जर काही कीटक किंवा पक्षी जरी मेले असतील तरी त्याचाही जाब त्यांना जे आहे ते अल्लाकडे द्यावा लागणार आहे. मग ते कोणत्याही जाती धर्माचे लोक असो. मूक प्राण्याला देखील जे आहे ते अशा प्रकारे फक्त संरक्षणासाठी आणि भक्षणासाठी मारलं जाऊ शकते. अशा प्रकारे विनाकारण, अकारण जे आहे ते मारण्याची परवानगी नाहीये. आणि त्याद्वारे कलमा हा एक फार चर्चला गेला आणि त्याचा अर्थ जे आहे ते लोकांना कळणं फार आवश्यक. बरोबर आहे. नौशादजी, आपण दुसरा प्रश्न घेतोय. तुम्हाला माहिती असेल की सध्या पाकिस्तान मधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय
की कुराणमधील सुरा 9 आणि आयत नंबर 5, तर त्याचा अर्थ काय त्याबद्दल सांगा जरा. ऍक्च्युली ती जी आयत आहे ती अध्याय क्रमांक जे आहे ते 9 आणि जी आयत नंबर आहे 5. ती मी ओपन करतो. कुराण आहे माझ्याकडे, मराठी भाषांतर आहे कुराणाचं, तर ते आपण वाचन करूया पहिले. हा, मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, तिथे सापडतील तिथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा. मग जर त्यांनी पक्षपात केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणार आहे. अशा प्रकारची ती आयत आहे. परंतु पुराणाची जी ज्या काही आयती आहेत त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी ती जी आयत आहे ती कोणत्या परिस्थितीत अवतरित झाली हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे अल्लाहनं जे आहे ते आता कुराण पैगंबरांना असं एका दमात देऊन नाही टाकलं ना. हे जे कुराण आहे ते एका दमात नाही देऊन टाकलं. पूर्ण 23 वर्षापर्यंत वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये थोडं थोडं एक एक अध्याय जे आहे तो अवतरित होत होता. अवतरित होत होता म्हणजे काय की जिब्रील नावाचा एक फरिश्ता जे आहे ते अल्लाहकडून यायचा आणि तो अल्लाहचा जो संदेश आहे, त्या परमेश्वराचा जो संदेश आहे तो पैगंबरांना द्यायचा. परंतु कधी युद्धाच्या भूमीत द्यायचा, कधी घरात द्यायचा, कधी जे आहेत ते बाजारात असताना द्यायचा, किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते एक पूर्ण 114 अध्याय जे आहे ते वेगवेगळ्या प्रसंगी अवतरित झालेला आहे. म्हणून त्या आयतीचा अर्थ समजून घेण्यासाठी ती आयत त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय हे लक्षात घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे श्लोक बायबलमध्ये आहे किंवा इतर धर्माच्या धर्मग्रंथातही आहे. ते शत्रूंना मारण्यासाठी किंवा हे तुझे नातेवाईक आहेत हे बघू नको, तुझा तू धर्म कर, तू धर्म कर, अशा प्रकारचे अनेक दुसऱ्या धर्मग्रंथाचे तुम्हाला दिसतील. मला त्याच्यावर काही कमेंट करायचं नाही. परंतु ते जी परिस्थिती होती ती मक्केकर जे लोक होते, जे तिथले जे पुरोहितवादी लोक होते, तिथले जे अत्याचारी लोक होते, तिथल्या मूलनिवासी लोकांवर अत्याचार करायचे, त्यांना कंटाळून जे आहे ते आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईशा आज्ञेने, अल्लाहच्या आज्ञेने मक्केहून मदीनेला गेले. तरी त्यांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. तिथेही भांडायला आले. आता कोणी जर घरात भांडायला येत असेल किंवा देशात भांडायला येत असेल किंवा देशावर हल्ला करत असेल तर माणूस काय करणार? बरोबर. मग म्हणून अल्लाह सांगतो की हे जे अत्याचारी लोक आहेत मग युद्धाच्या भूमीवर जर सापडले तर काय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दयाळू होते ना, जाऊ द्या सोडू द्या, कशाला आपल्या देशातले लोक आहेत, त्यांच्याच गावातले लोक होते ना, ते पुन्हा भांडायला आलं तर अल्लाहनं सांगितलं की नाही, या अत्याचारींना आता सोडू नका, जिथं सापडतील तिथं ठार करा. हे जे निषिद्ध केलेले 4 महिने होते हज यात्रेकरिता, ते तिथं कोणी हात उचलत होता की हे महिने रोखून जाऊ द्या, पण नंतर हे जेव्हा येतील युद्धभूमीत, सांगायचं तात्पर्य आता आहे, मग त्यांना यायचं सोडू नका, तुम्ही ठार करा. अशा प्रकारे त्या इथल्या त्यावेळेच्या अत्याचारी जे मूर्तीपूजक होते त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आता इथं मूर्तीपूजक हा शब्द का वापरला गेला तर इतिहासामध्ये काय आहे ते जातीवाचक किंवा समूहवाचक किंवा भौगोलिक अशा प्रकारच्या संज्ञा वापरल्या जातात. जसं गांधीजींनी सांगितलं अंग्रेजो भारत छोडो. अंग्रेज म्हणजे काय? युरोपियन, ब्रिटिशर. तर गांधीजींनी काय सर्वच ब्रिटिशांना सांगितलं का भारत सोडायला? नाही. काही ब्रिटिश लोक म्हणजे युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये जे लोक आहेत ते भारताकडून एनी बेझंट होत्या, हॉर्निमन नावाचे होते, आणखी काही 15 युरोपियन्स होते जे स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा भाग आहे, इंग्रजांच्या विरोधात ते लढत होते. बरोबर. म्हणजे अंग्रेजो भारत सोडत याचा अर्थ ते इंग्रज जे अत्याचारी आहेत त्यांनी भारत सोडावा. बरोबर. परंतु काय की इंग्रज म्हणजे सर्व इंग्रजांना नाही सांगितलं, सत्तेमध्ये इंग्रज होते म्हणून जे आहे ते आपण इंग्रज म्हटलं. जसं मराठ्याची सत्ता तर फक्त काय मराठीच होते का? नाही, 18 पगड जातीचे होते, परंतु सत्तेवर जी मुख्य व्यक्ती होती ती मराठा समुदायाची होती म्हणून मराठ्यांचं राज्य असं. बरोबर. तशाच प्रकारे ते जे मक्केतले लोक होते तर तिथल्या सगळ्याच मूर्तीपूजकांना ठार करा असं नाही त्याचा अर्थ. ते जे सत्ताधारी होते आणि ते जे अत्याचारी होते जे युद्ध करायला आले
त्यांना तुम्ही जे आहे ते प्रतिकार म्हणून त्यांना तुम्ही युद्धामध्ये ठार करा, अशा प्रकारची ती आयत आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे पूजकाला म्हणजे प्रत्येक हिंदूला, प्रत्येक बौद्धाला, प्रत्येक जैनाला, मुसलमानांना ठार केलं पाहिजे, आता त्याचा अजिबात अर्थ. बरोबर. म्हणजे आयत 9 आणि 5 चा चुकीचा अर्थ काढलाय. बरोबर. तुम्ही समजून न घेता आयत वाचतात म्हणून गैरसमज होतात. म्हणजे चुकीचा त्याचा इंटरप्रिटेशन चुकीचा अर्थ काढला आयत 9 आणि 5 चा. बरोबर ना सर? चुकीचा अर्थ काढला आयत 9 आणि 5 चा. काही लोक त्याचा चुकीचा अर्थ काढून जे आहे ते अपप्रचार करतात. काही लोक सोशल मीडियावर जे आहे ते आक्षेप घेतात. परंतु तुमच्यासारखे लोकांनी आम्हाला हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून घेतलेला म्हणून तुमच्या चॅनलचे अभिनंदन, तुमचे आभार मानतो की या निमित्तानं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते समोर येत आहेत मराठी बांधवांकडे. बरोबर. सर आपण तिसरा प्रश्न घेऊया नौशादजी, की सर आपल्याला म्हणजे ऐकण्यात येतं आणि सांगण्यात येतं की काफिर म्हणजे कोण आणि जिहाद म्हणजे काय, हा विषय थोडक्यात सांगा जरा. ऍक्च्युली काफिर हा जो शब्द आहे तो कफर म्हणजे कुफ्र, ओके, या शब्दापासून तयार झालेला आहे. कुफ्रचा अर्थ नाकारणे होतो, लपवणे होतो, मुद्दामून सत्य नाकारणं असं देखील होतं. म्हणजे अरबी भाषेत जे शेतकऱ्यांना देखील काफिर म्हणतात, कारण तो बी जो आहे ते जमिनीत लपवतो, म्हणजे जमिनीत गाडतो, तो माती तो लपवतो, म्हणून त्याला देखील काफिर म्हटलं जातं अरबी भाषेत. तर एखाद्या समोर सत्य मांडलं गेलं आणि त्यानं मुद्दामून उमजून त्याला नाकारलं तर तो काफिर असतो. प्रत्येक विचारधारेचे काही लोक अनुयायी असतात, काही लोक विरोधक असतात. अनुयायीला अरबी भाषेत मुस्लिम म्हणतात, आणि जे विरोधक आहेत त्यांना काफिर म्हणतात. म्हणजे जसं आम्ही भांडवलवादाचे काफिर आहोत, भांडवलवाद आम्ही नाकारतो, अशा प्रकारे बरेचसे जे लोक मुस्लिम होत होते, पैगंबराचे अनुयायी होत होते, तर त्यांच्या विरोधातले जे लोक होते, पैगंबराच्या विरोधातले जे लोक होते, ते लोक म्हणायचे की पैगंबर काफिर झाला ज्यांना मला माफ करा. ते म्हणत आहे की पैगंबराचा अनुयायी झाला म्हणजे काफिर झाला. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे काफिर होते आणि यांच्या दृष्टीने ते काफिर होते, म्हणजे विरोधक होते. म्हणजे विरोधक असा शब्द आहे, म्हणजे कुठल्या धर्माविषयी शब्द नाहीये काफिर, बरोबर ना? विरोधक म्हणून शब्द आहे, नाही म्हणजे एखाद्या विशिष्ट समुदायाला म्हटलेलं नाहीये. बरोबर. तुमच्या माहितीकरिता जे आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या नंतर त्यांचे खलिफा झाले अबूबकर, आदरणीय अबूबकर, तर यांच्या काळात काही लोकांनी जकात जे आहे ते दान धर्म देणं बंद केले होते. आदरणीय अबूबकर यांनी त्यांना काफिर म्हटलेलं आहे, हे जकात नाकारणारे आहेत, जकात विरोधी लोक आहेत, त्यांच्या विरोधात जिहाद केला. दुसरा जो प्रश्न होता तुमचा, जिहाद म्हणजे काय? हा, जिहाद हा जो शब्द आहे तो जहदा या अरबी शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ होतो प्रयत्नांची पराकाष्ठा करणे किंवा संघर्ष करणे. जिहाद जे आहेत त्याच्याबद्दल 3 प्रकारचे जिहाद आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं. जिहाद बिल लिसान म्हणजे वाणीद्वारे जिहाद, जे आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की जो अत्याचारी एखादा शासक असेल तर त्याच्या समोर खरं बोलणं, सत्य सांगणं, हा देखील जिहाद आहे. म्हणजे एखादा माहित आहे की हे मी खरं बोलल्यानंतर हे मला तुरुंगात टाकेल किंवा माझ्या मागे आहे ते अशा प्रकारे चौकशा वगैरे लावेल, माहित असताना खरं बोलायचं, याला जे आहे ते जिहाद बिल लिसान, आपल्या वाणीद्वारे जे आहे ते केलेला जिहाद आहे. जिहाद बिल कलम म्हणजे लेखणीद्वारे, की एखादा आर्टिकल लिहायचा प्रस्थापितांच्या विरोधात, अत्याचारी जे आहे ते जे शासक आहेत त्यांच्या विरोधात किंवा लोकांविरोधात, किंवा पोस्ट टाकायची आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे अन्याय विरुद्ध बंड हा शब्द घेऊ शकतो. अन्याय विरुद्ध बंड म्हणजे बंड, बिलकुल बरोबर, बंड मराठी शब्द. जिहाद बिल कलम. तिसरा जिहाद आहे जिहाद बिल सैफ, म्हणजे सशस्त्र संघर्ष, म्हणजे देशाच्या सैनिकामध्ये राहून कायदेशीर पद्धतीनं संविधानाच्या चौकटीत राहून जे आहे ते सशस्त्र युद्ध करणं, तो जिहाद आहे. म्हणजे पब्लिक प्लेस मध्ये एखाद्या बस मध्ये बॉम्ब फोडणं किंवा ट्रेन मध्ये बॉम्ब फोडणं आणि सर्वसामान्य माणसाचा जीव घेणं, हा जिहाद नाहीये, त्याला फसाद म्हटलेला आहे. बरोबर. आणि युद्ध करण्याची परवानगी, जिहाद करण्याची परवानगी जेव्हा कुराणात पहिल्यांदा आली ती कोणती आहे? या अय्युहल्लझीना आमनू, की हे इमानदारांनो,
वकातिलून फी सबीलिल्लाह, अल्लाहच्या कार्यासाठी अल्लाहच्या मार्गामध्ये युद्ध करा. कुठपर्यंत? ला हत्ता ला तकुन फितना, म्हणजे जोपर्यंत आतंक संपत नाही, म्हणजे आतंक संपेपर्यंत त्या आतंकवादाच्या विरोधात युद्ध करण्यासाठी कुराणात अल्लाह सांगतोय. म्हणजे आतंकवादाच्या विरोधात, दहशतवादाच्या विरोधात जे युद्ध असते त्याला जिहाद म्हणतात. बरोबर, पण त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात गेलेला आहे. मीडियामध्ये सर्वसामान्यपणे आतंकवादाला जिहाद म्हटलं जातं की हा जिहादी आहे. जिहादी म्हणजे संघर्ष करणारा, तो क्रांतिकारी आहे. जिहादीचा अर्थ चुकीचा होत नाही, जिहादीचा अर्थ दहशतवादी होत नाही, क्रांतिकारी होत. क्रांतिकारी बंड करणारा, विद्रोही प्रस्थापितांच्या विरोधात विद्रोह करणारा. आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जे युद्ध केलं, समोर कोण होता? त्यांचा सक्का काका अबू लहब, अबू जहल, त्यांचे नातेवाईक होते. दुसऱ्या जातीचे होते का? नाही. म्हणजे त्यांनी जे पहिले युद्ध केलं ते कारण ते अत्याचारी होते. आणि म्हणजे न्यायासमोर जर स्वतःचा बाप जरी आला, स्वतःचा काका जरी आला, तरी मग मागे पुढे बघायचं नाही, संघर्ष करायचा. कारण अत्याचारा विरोधात, अन्याया विरोधात जे आहे ते आवाज उठवला गेला पाहिजे. ही जी एक विद्रोही शिकवण आहे ती वैशिष्ट्य आहे इस्लामचं. आणि हेच काही लोकांना पटत नाही. काही लोकांना वाटतं की ऍडजस्ट करा, मी जे आहे ते अशा प्रकारे जे आहे ते काहीतरी शरणागती स्वीकारा वगैरे. हे अल्लाहला मान्य नाही. हा ठीक आहे, संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही संघर्ष करू, आम्ही विरोध करू, विनाकारण आम्ही बेकायदेशीर काम करत नाही, पण याचा अर्थ जे आहे ते सगळंच आम्ही तुमचं मान्य करू असं नाहीये ना. बरोबर. हे आणि हा जिहाद, हा जो संघर्ष आहे, ही प्रवृत्ती आज प्रत्येकानं अंगीकारली पाहिजे की संवैधानिक जिहाद, संवैधानिक पद्धतीने केलेला, शब्दाद्वारे असो किंवा आपल्या लेखणीद्वारे केलेलं असो, हे आजची गरज झालेली आहे. बरोबर असं आहे. बरोबर. सर, आपण नेक्स्ट प्रश्न घेऊया. सर, हदीस म्हणजे काय असतं आणि 72 हुरे म्हणजे काय आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगा सर. फार चांगला प्रश्न विचारलाय सर आपण. हदीसचा जो अर्थ आहे तो शब्दशः अर्थ त्याचा होतो वचन. पाक त्याचा अर्थ होतो, किंवा वचन किंवा कथन, ज्याला वक्तव्य, त्याचा शाब्दिक अर्थ. परंतु भावार्थाने, कारण टर्मिनॉलॉजी आहे, आता शाब्दिक अर्थ घेता येत नाही. विशिष्ट गोष्टीला हदीस म्हटलेलं जात आहे. कोणी काही एखादं गोष्ट बोलली त्याला हदीस म्हटलं जात नाही. हदीसचा अर्थ आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं वचन, याची उक्ती, यांची कृती आणि यांची सहमती. म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट सांगितली असते ती हदीस आहे, सांगितलेली केली असेल एखादी कृती त्यांची, त्यांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग ती, किंवा त्यांच्या समोर एखादी घटना घडली असेल तर तो इतिहास, म्हणजे हा इतिहासाचा प्रकार आहे. म्हणजे आपण मराठी इतिहासकार जे बखर असते ना, बखर, हो बरोबर, माहिती आहे, तो बखरीच्या प्रकार. म्हणजे आणि त्याचं संकलन कसं केलं गेलं माहित आहे का? आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्यांच्या सहकार्यांना सांगितलं, सहकार्यांनी त्यांच्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं. अशा प्रकारे ते जे हदीस संकलक होते, इमाम बुखारी, इमाम मुस्लिम, असे अधिकृत 6 इतिहासकार गणले जातात, त्यांच्यापर्यंत ती हदीस आली. कशी आली, कोणी कोणाला सांगितलं, याचा देखील रेकॉर्ड आहे. आणि त्या व्यक्तींचं कॅरेक्टर काय होतं, ती अधिकृत होती की नाही नव्हती, हे देखील जे आहे ते रेकॉर्ड आहे. एखादी व्यक्ती जर संशयित असली की त्याची जी मेमरी आहे, त्याची जी स्मृती आहे ती थोडीशी कमजोर आहे, अशा प्रकारे काही लोकांनी सांगितलं, तर ते जे कथन आहे, ती जी हदीस आहे, ती अनधिकृत जैफ मानली जाते. म्हणजे एखादी हदीस अधिकृत आणि अनधिकृत कशी ओळखायची याची मापदंड आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलेलं आहे. की जे कुराणाशी विसंगत असेल ती हदीस अनधिकृत मानली जाईल. बरोबर. म्हणजे जसं कुराणात सांगितलं की म्हणजे वयस्कर झाल्यानंतर लग्न करा मुलांची, म्हणजे मुलं जे आहेत ते पूर्ण वयस्कर झाल्यानंतर लग्न करा, कुराणाचा अध्याय क्रमांक 4 मध्ये सांगितलेला आहे. आता एखादी हदीस आहे की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी 6 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलं, तर आता ही हदीस कुराणाच्या त्या आयतीशी विसंगत ठरते. विसंगत आहे, बरोबर. तर कुराणाची आयत आम्ही गृहीत धरू, कुराणाची आयत वरचढ ठरणार, कारण
ही ईशवाणी आहे, अल्लाची वाणी आहे. बरोबर बरोबर. म्हणून तो रेकॉर्ड करत असताना कुठेतरी जे आहे ते गल्लत झालेली आहे इतिहासकाराकडून. 16:6 झालेला आहे किंवा काहीतरी झालेलं चुकीचं इंटरप्रिटेशन झालेलं आहे त्यावेळेच्या इतिहासकारांकडून. बरोबर. हा तर अशा प्रकारे अधिकृत हदीस आणि अनधिकृत हदीस याचं जे आहे ते पृथक्करण अशा प्रकारे केलं जातं. एखादी हदीस ही जे सतत विवेक बुद्धी आहे माणसाची, म्हणजे विज्ञान ज्याला सांगितलं जातं किंवा म्हणजे फॅक्ट आहे, त्याच्याशी विसंगत जर ठरत असेल ती देखील जे आहे ते अनधिकृत ठरत असते. बरोबर. अशा प्रकारे आणखीन अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आहेत की जी हदीस अनधिकृत ठरू शकते. बरोबर. आता 72 हुरेची जी हदीस आहे ओके ती अनधिकृत हदीस आहे. ओके. म्हणजे याच्याबद्दल जे आहे ते मौलाना काय नाव त्यांचं, हे जमात इस्लामी हिंद चे एक फार मोठे जे आहे ते प्रसिद्ध अशा प्रकारे एक इस्लामी विचारवंत आहे मौलाना रजीउल इस्लाम दिल्लीचे. त्यांनी हिंदीमध्ये एक राईटअप दिलेला आहे, मी तो वाचून दाखवतो. या 72 हुरेविषयी ते सांगतात की कुरान में हुरों की संख्या, कुरान में हुरों की संख्या का कहीं भी उल्लेख नहीं है. या कुरानात कुठे 72 हुरांचा उल्लेख नहीं है. कुछ प्रामाणिक हदीसों से मालूम होता है कि हर ईमान वाले को जन्नत में 2 हुरे मिलेगी. 2चा उल्लेख आहे हदीस अधिकृत हदीस ग्रंथामध्ये. संदर्भ आहे हदीस ग्रंथ बुखारी शरीफ, हदीस क्रमांक 3245, हदीस ग्रंथ मुस्लिम शरीफ, हदीस क्रमांक 2834. मुहद्दिसीन म्हणजे हदीसचे जे संकलक आहेत ते, त्याचे जे विशेषज्ञ आहेत ते, उन्होंने लिखा है कि जैसे कुरान में 2 जन्नतों और 2 चश्मों जल स्रोतों का उल्लेख है, उसी तरह हदीस में 2 बीवियों का जिक्र आहे. 2 पत्न्या असतील त्या, त्या काय डान्सर नसतील, नाही. बरोबर. पत्न्या असतील त्यांच्या, म्हणजे कौटुंबिक वैवाहिक जीवन जगतील त्यांच्यासोबत. जहां तक 72 हुरों का संबंध है, इसका उल्लेख किसी प्रामाणिक हदीस में नहीं है. हदीसों के मशहूर विशेषज्ञों ने यह बात स्पष्ट रूप से कही है. उदाहरण के लिए अल्लामा इब्ने तैमिया मजमुउल फतावा संदर्भ 6 चैप्टर नंबर 6 432, अल्लामा इब्ने कसीर 20 341, अल्लामा इब्ने हजर फतहुल बारी 6 325, आदि अल्लामा इब्ने कय्यिम अल जौजिया की एक किताब है हादी अल अरवाह लिबिलादिल अफराह. इसमें जन्नत और उसकी इनामात का उल्लेख बहुत विस्तार से किया गया है. इसमें अल्लामा इब्ने कय्यिम ने स्पष्ट किया है कि प्रामाणिक हदीसों में 2 पत्नियों से ज्यादा का उल्लेख नहीं है. पेज नंबर 157. बरोबर. यह बात सही है कि कुछ हदीसों में उल्लेख और उल्लेखों में 72 हुरों का उल्लेख है कुछ, लेकिन यह यही नहीं बल्कि कुछ हदीसों में 100 500 4000 बल्कि 8000 हुरों का भी उल्लेख है. लेकिन ये तमाम हदीसें ज़ईफ यानी अप्रमाणित अनधिकृत है. बल्कि उनमें से मौजू यानी मनगढ़ंत है. कुछ लोगों ने अपने दिल से जो है वो हदीसों को घुसेड़ दिया उसके अंदर, भेसळ केली त्या हदीसमध्ये. पुराणात भेसळ नाहीये, पुराणातला एका शब्दामध्ये भेसळ नाहीये, परंतु हदीस ग्रंथामध्ये जे आहे ते नंतर काही लोकांनी भेसळ केलेली आहे. इस्लाम दुश्मन म्हणजे इस्लामाचे जे विरोधक होते लोग कुरान में तो फेरबदल न कर सके और उसका एक अक्षर भी बदलने का सामर्थ्य न हो सके, तो उन्होंने निराधार और मनगढ़ंत हदीसें फैला दी. मौलाना रजीउल इस्लाम यांनी हे लिहिलेलं आहे. म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ज्या हूर आहेत त्या कोण आहेत, त्या अमानवी काही हे नाही आहेत, क्रिएशन नाही आहेत. त्या इथल्या त्या मुली ज्या वयस्क होण्यापूर्वी मेलेल्या आहेत, म्हणजे त्यांना मृत्यू झाला, त्यांना जे आहे ते वयस्क करून थोडस वय त्यांचं वाढवून त्यांना वयस्क करून अल्लाह जे आहेत त्यांचं लग्न लावून देणार पुण्यवान लोकांसोबत. विशेष करून ते शहीद लोक यांनी रणांगणावर ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांची पत्नी म्हणून ते राहतील. त्या महिला त्या महिला त्या पुण्यवान आहेत, परंतु त्याचे पती आहे ते दारुडे होते किंवा जे आहे ते इमानहीन होते, इमान वंचित होते, ते नरकात गेले नवरे.
यांचं काय करायचं? मग यांना हूर म्हणून जे आहे ते अशा इमानवंत चांगल्या पुण्यवान लोकांसोबत त्यांचं लग्न लावून देणार आहे. बरोबर. म्हणजे अप्सरा म्हणजे हूर नाहीये. ओके. बरेच लोक काय करतात, काही पिक्चर मध्ये ते पंख वगैरे असे दाखवले. पंख बिंक काय नसतं त्यांना हुरांना. ओके. ते काही पक्षी नाहीये, ते ह्युमन क्रिएचर आहेत. ओके. म्हणून ही गोष्ट जी आहे ती हा लक्षात घेते. बोला. हा बोला, येतोय आवाज सर ना? आवाज येतोय ना? हो येतोय सर. तर अशा प्रकारे जे आहेत ते काही लोक असं म्हणतात किंवा हे 72 हुरामुळे दहशतवादी स्फोट करतात वगैरे, फार चुकीची गोष्ट आहे. दहशतवाद हा एक वेगळा टॉपिक आहे. त्याची काय पार्श्वभूमी आहे, त्याच्या मागे काय आंतरराष्ट्रीय बिझनेस आहे, आंतरराष्ट्रीय हत्याराचा व्यापार आहे, बऱ्याचशा भौगोलिक राजकीय वगैरे त्याला कंगोरे असतात. बरोबर. त्याच्याशी जे आहे ते याचा 72 हुरांचा याचा काही संबंध नसतो. बरोबर. ठीक आहे सर, आपण नेक्स्ट प्रश्न घेऊया. सर, आपण मगातपासून पवित्र कुराण बद्दल बोलतोय, तर कुराण या शब्दाचा अर्थ काय, डेफिनेशन काय, म्हणजे कुराण म्हणजे काय, तुम्ही त्याचा अर्थ सांगाल? ऍक्च्युली कुराण जे आहे त्याचा शाब्दिक अर्थ होतो वाचनीय ग्रंथ. ओके. म्हणजे एखादा ग्रंथ अभ्यास करण्या लायक असलेला ग्रंथ. ओके. म्हणजे चिंतन मनन करावं, स्टडी करावं, ज्याला अभ्यास करावा, ज्याची चिकित्सा केली जावी असा ग्रंथ. म्हणजे या कुराणामध्ये असं आरोप लावतात बरेचसे लोक, चिकित्सा करू देत नाही. कुराणामध्ये 400 पेक्षा जास्त ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या शब्दामध्ये चिंतन मनन करण्यास, जे आहे ते चिकित्सक बुद्धीने जे आहे ते अभ्यास करण्यास, करण्यात आवाहन केलेलं आहे. काय तुम्ही बघत नाही का हे पर्वत कसे आहेत? काय तुम्ही बघत नाही का हे पक्षी कसे उडतात? काय तुम्ही बघत नाहीत का या मासोळ्या जे आहेत ते समुद्रात कसे पोहतात? म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या चिकित्सक बुद्धी एक दृष्टिकोन लोकांनी अवलंबावा ही अपेक्षा आहे. पुराणाचा जो लेखक आहे, जो सृष्टीकर्ता आहे, तो परमेश्वर आहे. तर तसं पुस्तक म्हणजे कुराण आहे. कुराण जे आहे ते माणसाचं पुस्तक नाहीये. आपण पुढे येणार आहे ते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ग्रंथाला आसमानी किताब म्हणलेला आहे. अपौरुषिक ग्रंथ आहे, म्हणजे एखाद्या मानवाने लिहिलेला नाहीये. ही सृष्टीकर्त्याची वाणी आहे. आणि ती जिब्राईल या फरिश्त्याद्वारे जे आहे ते प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यापर्यंत पोहोचली. आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी लोकांना सांगितले, लोकांनी त्यांच्यासमोर लिपिबद्ध करून घेतली त्यांच्या हयातीतच. आणि ते सगळे लिपिबद्ध केलेले जे काही दस्तावेज होते, लाकडाच्या पाट्यावर लिहिलं होतं किंवा जनावरांच्या चमड्यावर लिहिलेलं होतं, वेगवेगळे असे ते सगळे जे दस्तावेज जमा करून नंतर त्यांचे जे सहकारी होते आदरणीय अबूबकर सिद्दीक यांनी त्याचा बंच तयार केला, पुस्तक रूपी त्याचं बाइंडिंग केलं. आणि त्याच्या अनेक प्रती नंतर आदरणीय उस्मान गनी यांनी जगामध्ये पसरून दिल्या, त्याच्या कॉपीज करून. आणि तेच कुराण जे आहे ते आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. बरोबर. ठीक आहे सर, तुम्ही म्हणजे कुराण मध्ये अशी कुठली आयत आहे ते सर्व धर्म आणि शांतीचा संदेश देतात, त्याबद्दल सांगाल थोडक्यात सर? थोडक्यात ऍक्च्युली कुराणाचा अध्याय क्रमांक 4 आणि जे आहे ते 1 मिनिट, कुराणाचा अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक नंबर 1 जे हा अध्याय सुरू होतो बघा. कुराण असं दाखवता आलं असतं तर 1 मिनिट जाऊ दे. हो चालेल सांगा ना तुम्ही. हा, लोक हो, बघ अल्लाहच्या नावाने सुरुवात करतो, जो मोठा दयावान व कृपावान आहे. तिथे सांगितलं गेलंय, लोक हो, आपल्या पालनकर्त्याचे भय म्हणजे तकवा म्हणजे ईश्वरांचा बाळगा, ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचं जोडपं बनवलं, त्याची पत्नी बनवली, आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. म्हणजे सुरुवातीला जे आहे ते एकच जोडपं होतं, त्यांना लेकरं झाली, लेकरांना लेकरं झाली. आज 800 कोटी लोक आहेत जगामध्ये. म्हणजे आपण सगळे जे लोक आहेत, अमित जाधव आणि नौशाद उस्मान हे एकाच जोडप्याच्या संततीचे वंशज आहेत. बरोबर, असं कुराण सांगते. म्हणजे एका फॅमिलीचे लोक आहोत आपण. बरोबर. म्हणजे आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी याला अयालुल्लाह म्हटलेलं आहे, अल्लाचा परिवार. मी 2013 ला गेलो होतो सौदी अरबला. तिथं एक शहर आहे जेद्दा. जेद्दा म्हणजे दत्ता, दादी, आजी. मी एका वेळेला म्हणजे हे कसं काय गावाचं नाव बा, कोण आहे आजी? त्याला सांगितलं तो जगातलं सर्वात जुनं कब्रस्तान आहे, तिथं जगातली सर्वात जुनी कबर आहे. कोणाची? माता हव्वाची कबर. ती जगत जननी आहे.
आपल्या सगळ्यांची आई आहे, आपण एका मातेचे लेकरं आहोत. इतकी उदात्त कन्सेप्ट जे आहे ते शिकवण इस्लामची आहे की एका फॅमिलीचे लोक आहोत. दुसरं जे आहे ती आयत ही आहे, हे बघा अध्याय क्रमांक 6 आणि आयत नंबर 108. ते दुसरे जे धर्माचे जे देवता आहेत त्यांना वाईट बोलू नका, त्यांना शिवीगाळ करू नका, त्यांचा अपमान करू नका म्हणून सांगते. बघा अध्याय क्रमांक 6 सूरे अल अनाम आयत आहे. अल्लाहच्या नावाने सुरुवात करतो, तो मोठा दयावान व कृपावान आहे. आणि हे मुस्लिमांनो, हे लोक अल्लाह शिवाय ज्यांचा धावा करतात, जे अल्लाह शिवायची पूजा करतात बाकीचे धर्मातले लोक, त्यांना बरे वाईट म्हणू नका, याकरिता की असे होऊ नये की त्यांनी अनेकेश्वरत्वाच्या पुढे जाऊन अज्ञानामुळे अल्लाहला बरे वाईट म्हणावे. बरोबर. म्हणजे तुम्ही लोकांच्या दुसऱ्याच्या देवतांना वाईट म्हणू नका, नाहीतर ते पलटून तुमच्या अल्लाहला वाईट म्हणतील ना ते. बरोबर असं. हा, म्हणून आम्ही तर अशाच प्रकारे प्रत्येक गटासाठी त्याच्या कृतीला आकर्षक बनवले आहे. म्हणजे दुसऱ्याचे जे देवता आहेत, दुसरे जे पूजा करतात, त्यांना बरे वाईट म्हणण्यापासून रोखलेलं आहे कुराणामध्ये. बरोबर. त्यांची विटंबना करू नका, टिंगलटवाळी करू नका. बरोबर. आणखीन आहेत असे बरेचसे. अध्याय क्रमांक 3 आणि आयत नंबर 110 अल्लाह सांगतो मुसलमानांना संबोधित करेल की आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय म्हणजे कल्याणकारी समुदाय तुम्ही आहात, ज्याला अखिल मानव जातीच्या मार्गदर्शनासाठी व सुधार करण्यासाठी अस्तित्वात आणले गेले आहे. बरोबर. म्हणजे अखिल मानवतेच्या कल्याणाकरिता मुस्लिमांना तयार करण्यात आलेला आहे. बरोबर. म्हणजे लोक कल्याणासाठी मुस्लिमांना तयार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे एकदा एका जागी सांगितलं की लकुम दीनकुम वलियुद्दीन, की तुमचा धर्म तुम्हाला जे आहे ते लखला, आमचा धर्म आम्हाला लखला. म्हणजे एकमेकाच्या धर्मात अशा प्रकारे हे करायचं नाही, हस्तक्षेप करायचा. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, सगळ्या जाती धर्माचा तुम्ही रिस्पेक्ट करा, हे कुराण शिकवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं फरमान काढलं होतं की ज्याचा धर्म त्याने करावा, त्यात कुणी बखेडा करू नये, फरमान आहे महाराजांचं. बरोबर. म्हणजे साईबाबांनी पण जी शिकवण दिली, मध्ये जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. बरोबर. साईबाबांनी पण शिकवण दिली की सबका मालिक एक है. बरोबर. मालिक आहे. बरोबर. मग सर, आपण आता छत्रपतींचा उल्लेखच निघालाय, तर छत्रपतींनी शिवाजी महाराजांचे मुस्लिम मावळे कोण होते त्याबद्दल थोडक्यात सांगा, आणि कुराणाचं छत्रपतींचं काय मत होतं कुराणाबद्दल थोडक्यात आपण बोलूया. फार चांगला प्रश्न आहे सर. ऍक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे सचिव, मुख्य सचिव ज्याला म्हणतात, त्यावेळेस वकील म्हटलं जायचं. आता वकील म्हणजे काळा कोट घालून कोर्टातला वकील असं समजलं, पण त्यावेळेस वकीलचा तो कन्सेप्ट नव्हते. बरोबर. तो प्रिन्सिपल सेक्रेटरी, मुख्य सचिव राहायचा. ते होते काझी हैदर, आणि ते उर्दू, फारसी, अरबी भाषेचे फार हे होते, तज्ञ होते. आणि त्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर जर पत्रव्यवहार करायचा तर तुम्हाला फारसी, अरबी, उर्दू येणं आवश्यक राहत होतं. जसं आज आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजीला पाहिलं जातं ना, त्या काळात अरबी, फारसी वगैरे हे आंतरराष्ट्रीय भाषापैकी एक होतं. बरोबर. ते पत्रव्यवहार वगैरे साठी फार उपयोग पडायचा त्यांचा. बरोबर. दुसरं नाव येते सिद्दी हिलाल. सिद्दी हिलाल बद्दल जेव्हा आपण वाचतो तेव्हा डोळ्यात पाणी येते. 5 लेकरं जे आहे ते वीरगती प्राप्त झाली. नेसारीचं युद्ध आहे बहुतेक आणि पन्हाळ्याचं युद्ध. 5 लेकरं जे आहेत त्यानं गमावली. महाराज त्याचा सत्कार करतात त्या सिद्दी हिलालचा, की तुझं म्हणजे अख्खं कुटुंब जे आहे ते स्वराज्यासाठी त्यानं कुर्बान करून केलं स्वराज्यासाठी छत्रपती. आणि सिद्दी वाहवा नावाचे सरदार होते, त्यांना तर हाल करून मारलं शत्रूला. या गोष्टी समोर येत नाहीत. आणि हे समकालीन पुराव्यामध्ये हे सगळे येतात. सभासद बखर, अनुपुराण किंवा जे आहे ते यात शिवभारत वगैरे, हे सगळे समकालीन पुरावे आहेत. बरोबर. यांच्यामध्ये यांचा उल्लेख येतो. मदारी मेहतर यांचा उल्लेख सेवक म्हणून ते प्रामाणिक म्हणून. नूर खान बेग सरनौबत होता, तो लष्कर प्रमुख होता. तो शमा खान
कोंढाणाचा किल्ल्याचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा तानाजी मालसुरे यांचा उल्लेख येतो आणि यायला पाहिजे, कारण मोठी भूमिका आहे. पण त्याच्यासोबत शमा खान जे सरदार होते त्यांचा उल्लेख फारसा याचे इतिहासकार करत नाहीत. त्यावर संशोधन झालं पाहिजे. शमा खान कोंढाणा किल्ल्यात लढाईमध्ये जे आहे त्यांचं फार मोठं योगदान आहे. इब्राहिम खान तोफखाना प्रमुख, बरोबर, हो, तो याचा उल्लेख येतो. सिद्धी इब्राहिम हो. म्हणजे अफजल खानाला जेव्हा मारलं तेव्हा जे अंगरक्षक निवडले गेले त्याच्यापैकी एक जे आहे ते सिद्धी इब्राहिम होता. आणि हे अनुपुराणामध्ये म्हणजे समकालीन पुरावा आहे. अनुपुराण त्याच्यामध्ये जे आहे ते शेजवलकर वगैरे हे यांचे सारखे जे लेखक आहे, मातब्बर इतिहासकार आहेत, त्यांनी या लोकांचा जे आहे ते उल्लेख केलेला आहे. दर्या सारंग म्हणजे भारताचा पहिला ऍडमिरल, पहिला नेव्ही प्रमुख त्याला आपण तुम्ही म्हणू शकता. म्हणजे हु इज द फाउंडर ऑफ नेव्ही, इंडियन नेव्ही जर टाईप केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं. त्यांनी सर्वात आधी जे आहे ते आरमार उभं केलं भारताचं, आणि त्या आरमाराचा पहिला जे आहे प्रमुख म्हणून दर्या सारंग रहमतुल्लाह यांना बनवलेलं आहे. बरोबर बरोबर. बाबा याकूब यांचा उल्लेख येतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीहून 15 किलोमीटर आहे, केळशी नावाचं गाव आहे. हो हो. तिथं जे आहे ते बाबा याकूब यांचं जे आहे ते दर्गा आहे आणि बाजूला मस्जिद आहे. त्या मस्जिदीसाठी 653 एकर जमीन दिल्याची सनद त्या मस्जिदीच्या विश्वस्ताकडे आहे. छत्रपती सनद बघितली तर असं अंगावर काटे येतात. बरोबर, मी पण दापोलीचाच आहे, दापोलीचाच आहे आम्ही. हो का? केळशी तुम्हाला माहित असेल ते. हो हो, ऐकलंय. समुद्राच्या किनाऱ्याजवळ किती मस्जिद किती रम्य आहे. बरोबर, ऐकलंय. म्हणजे त्याला त्याचं नाव तर जामा मस्जिद आहे, परंतु मी सांगितलं की ही शिवरायांची मस्जिद आहे. लोकांना बाबराची मस्जिद, अकबराची मस्जिद माहित आहे, शिवरायांची मस्जिद नाही माहित. बरोबर, माहित करून देणं आवश्यक आहे. त्याच्यावर माझा तर अमित भाऊ तुम्हाला एक सल्ला आहे की त्या मस्जिदीवर एक व्हिडिओ बनवा, एक डॉक्युमेंटरी बनवा तुम्ही. नक्कीच नक्कीच बनवू आपण युट्यूबवर. हा इतिहास समोर आला पाहिजे. त्या मस्जिदीच्या इमामची भेट घ्या तुम्ही, त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. हे सगळं इतिहास आहे ते समोर येणं आवश्यक आहे. बरोबर. आणि हे आता आपल्याला नवल वाटतं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात कसे काय मुसलमान होते. त्यावेळेस हे काही फार नवलाची गोष्ट नव्हती. हे जे हिंदू मुस्लिम प्रकार आहे ना, हे गेल्या 2-3 दशकापासून सुरू आहे. दुर्दैव आहे आपल्या देशात. हा प्रकार जाती धर्म वगैरे हे प्रकारच नव्हता. ठीक आहे, जो तो त्याच्या धर्मानुसार तो वागायचा. बरोबर बरोबर. काही टेन्शन नव्हतं. तुम्ही काय खाता, आम्ही काय खातो, तुम्ही काय कसे राहता, काय टेन्शन नव्हतं. हे जे 2-3 दशकापासून सुरू झालं, बरोबर, ते यासाठी की लोकांचं वाचन कमी झालं, खरा समोर इतिहास आला नाही. मी तुमचं अभिनंदन करतो अमित जाधव साहेब. धन्यवाद. तुम्ही हे या सगळ्या गोष्टी या पॉडकास्टच्या निमित्तानं लोकांच्या समोर आणत आहात. नक्कीच. अल्लाह तुमचं कल्याण. नक्की, धन्यवाद साहेब. शेवट दुसरा प्रश्न घेऊया की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं पुराणाबद्दल काय कार्य होतं. म्हणजे मी ऐकलंय की त्यांनी पुराणाचं मराठीत रूपांतर केलं, त्याबद्दल जरा थोडक्यात बोलूया आपण. थोडक्यात. जगातलं पहिलं मराठी छापण्याचं जे श्रेय जात ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जातं. त्यांचं पुस्तक, त्यांचं राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य हे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. जे प्रबोधिनी इतिहास प्रबोधिनी, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर यानं या प्रकाशकाने त्याने प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकाच्या पान नंबर 134 वर लिहिलेलं आहे. वाचताना फार गहिवरून येतो. त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की बघा, शाहू महाराजांनी कुराणाचे मराठी भाषांतर करण्याचे योजले होते. पान नंबर 135 वर लिहिलेलं आहे. कुराण अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्य मुस्लिमांना समजत नव्हता. बरोबर. कुराणातील धर्मतत्वांचा अर्थबोध सामान्यासही झाला पाहिजे अशी इच्छा महाराजांनी बाळगून त्याचे मराठी भाषांतर करण्याचे काम त्यांनी तज्ञाकडे सोपवले होते. त्यासाठी कोल्हापूर दरबाराची 25,000 रुपयांची मोठी रक्कमही खर्ची घातली होती. बरोबर. 25,000 रुपये मी गुगलवर सर्च केलं. इन्फ्लेशन रेट नुसार आजच्या नुसार किती होतात? 18 लाख रुपये. एक मराठा राजे हे 18 लाख रुपये कुराणाच्या प्रकाशनासाठी देतात. त्यावेळी पुस्तक छापायचं म्हणजे काही सोपं नव्हतं, महाल बांधण्यासारखं होतं.
हम्म, 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 मोठी गोष्ट होती. दुर्दैवाने महाराजांच्या अकाली निधनाने हे काम पूर्ण होऊ शकले नाही. हम्म, ते काम नंतर जे आहे ते हैदराबादच्या निजामानं ते पूर्ण केलं. हम्म, हम्म, त्या कुराणाची प्रत जी आहे मला असं माहित झालं की ते मौलाना आझाद रिसर्च सेंटर इथं आहे हम्म, हम्म, औरंगाबादला, तिथं ते आहे. हम्म. त्याच्या सुरुवातीला मी ती बघितली होती अमरावतीला. ओके. सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की की राजर्षी शाहू महाराजांचं आम्ही आभार मानतो म्हणून. बरोबर त्याच्या बरोबर. प्रस्तावनेतच ते लिहिलेलं आहे. अभिमान आहे ते महाराजांच्या हा जो छत्रपतींचा. आहे तो इतिहास, हा खरा आणि इतिहास इट आहे. हॅपन्स ओनली इन इंडिया. बरोबर. भारतातच घडू भारतातच शकतं. होऊ शकतं. हे जगात बरोबर. कुठे तर घडू शकत नाही नाही. होऊ शकत, नाही होऊ शकत. पण भारतासारखा देश तुम्हाला पूर्ण नाही जगात नाही सापडणार नाही. नाही नाही. सर आपण नेक्स्ट प्रश्न घेतोय की मुस्लिम महिलांना बुरखा बंदी करावी का, त्याबद्दल म्हणजे बरीच मुस्लिम समाजात तुमचे चळवळ करत आहे, त्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया आणि 2 मिनिटात एक संपून टाकूया पॉडकास्ट. ठीक आहे. तर कुराणात जो आहे तो बुरख्याचा नाही तर हिजाबचा उल्लेख आलेला आहे. ओके. म्हणजे लज्जा रक्षण करणं. ओके. लज्जा म्हणजे रक्षण करणं. महिलेचे अशा प्रकार महिला, आणि त्याची सुरुवात पुरुषापासून केलेली आहे. पुरुषांना सांगितलेलं आहे, तुमच्या ज्या नजरा आहेत त्या खाली ठेवा. बरोबर. हा हा पुरुषांचा पडदा हा आहे. हा आणि महिलांना सांगितलं की तुमच्या डोक्यावर, तुमच्या छातीवर जे आहे ते छातीचा पदर लोंबकळत ठेवा. हम्म, हम्म. हे आमच्या जे आहे ते जे मुस्लिम आहेत, नॉन मुस्लिम महिला आहेत, त्या देखील अशा प्रकारे पदर घेतात. बरोबर. परंतु आता एक चादर अशी लपेटून मुंबईमध्ये लोकल धरायची म्हणजे अवघड होऊन जाते ना. नाही म्हणून नाही. महिलांनी काय केलं, अशा प्रकारचा एक पोशाख जे आहे हा ते तयार केला, त्याला बाह्या तयार केले हा. आणि त्यांना एक सोपं जावं म्हणून बुरखा तयार केला. ओके. काही देशामध्ये नकाब तयार केला, काही देशामध्ये अबाया तयार केला, काही देशामध्ये रिदा तयार केला. हम्म. हे त्या हिजाबचे वेगवेगळे स्वरूप आहेत. बरोबर. आता भारतामध्ये त्याला परवानगी दिलेली आहे. हम्म. म्हणून हिजाब नेसायची सक्ती देखील नको आणि ती काढायची देखील सक्ती नको. बरोबर. ते महिलेच्या हा जो स्वातंत्र्यावर मामला आहे, ठरवते ती महिलेला. महिला, हा त्या महिलेला ठरवू द्या ना. हा म्हणजे ती महिला आणि अल्लाह या बरोबर दोघांचा तो मामला आहे. बरोबर. त्याला आपण आम्ही हस्तक्षेप करू शकतो. नक्कीच आम्ही चांगलं फक्त चांगलं. सांगू शकतो किंवा नक्कीच. त्याचे हे काय आहेत, म्हणजे कमी कपडे नेसल्यानं, हा. विभत्स कपडे नेसल्यानं काय काय दुष्परिणाम होऊ शकतात, हम्म. आम्ही फक्त सांगू शकतो. हम्म. जबरदस्ती नाही करू शकत. नाही करू शकत, नाही करू शकत. हा, म्हणून जे लोक बुरखा काढण्याची भाषा करतात ते चुकीचे आहेत. हम्म. आणि जे लोक हातात चाकू घेऊन महिलेच्या मागे लागतात, नाही तुला नेसावंच लागते, ते देखील ते चुकीचं आहे. देखील भारतामध्ये चुकीचं आहे. भारतीय बरोबर. संविधान त्याची परवानगी देत. नक्कीच. सर आपण संपवतोय, 2 मिनिटं शेवटचा प्रश्न घेतोय आणि 2 मिनिटात संपूया. नौशादजी सर, तुम्ही हिंदू धर्माच्या बद्दल कुठले काही म्हणजे वाचन केलंय का, ग्रंथ वगैरे, थोडक्यात 2 मिनिटात सांगू आणि संपूया. मी लहानपणी ग्रामगीता वाचलेली आहे, अरे वा. तुकडोजी महाराजांची. हा. फक्त वाचलीच नाही तर त्याची परीक्षा दिलेली आहे आणि त्या परीक्षेत पहिल्या नंबरनं पास झालेला अरे आहे. वा, अभिनंदन. हा. त्याच्यानंतर सामवेद आणला होता मी हा हिंदी भाषेत, ते वाचले. ऋग्वेदाच्या 4 संहिता हा. माझ्याकडे आहेत, ते वाचत असतो. मनुस्मृती देखील आहे माझ्याकडं हिंदी भाषेत. श्रीमद भागवत पुराण पूर्ण वाचलेलं आहे. अरे वा. गीता माझ्याकडे उर्दू भाषेत आहे. अरे माझ्या वा. पत्नीनं ते आणलं होतं, तिला हा. उर्दू येते. परंतु त्याविषयी मी कधी अशा प्रकारे आता आजकाल वातावरण असं असल्यामुळे हम्म. त्याच्यावर कमेंट करत नाही. नाही. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बरोबर. मी कमेंट करणं जे आहे ते थोडंसं टाळतो. म्हणजे सगळेच धर्म, म्हणजे तुम्ही सगळे धर्म, आपण धर्माचं कुठलं नाव, सगळेच धर्म मानवतेचा संदेश देतात, माणुसकी जपणं हा सगळेच धर्म संदेश देत आहेत थोडक्यात. ऍक्च्युली हा जो सर्व धर्म समभाव प्रकार आहे ना, हम्म. तो थोतांड आहे. हा. सगळे धर्माची शिकवणी 100% सारख्या नाहीये, वेगवेगळे मतभेद आहेत. माणुसकी धर्म म्हणून धर्मात सर्व जाऊ धर्म द्या. घेतोय आपण. नाही, ऐकून तर घ्या. हा. धर्मात जाऊ द्या, एका धर्माच्या 2 संप्रदायामध्ये मतभेद आहेत. आहेत ना, नक्कीच आहे. शिया सुन्नी आहेत, हो हो. महानुभाव वारकरी आहेत, बौद्धामध्ये महायान हिनयान आहे, हम्म. ख्रिश्चनामध्ये जे आहे ते कॅथलिक प्रोटेस्टंट आहे. हो हो. मतभेद आहेत. परंतु मतभेद असले तरी मनभेद होऊ नये, मनभेद असू नये. मनभेद असू नये. हा. आणि कुराण जे आहे ते याच्याकडे आवाहन करतं की जे सामान्य गोष्टी आहेत, कॉमन मिनिमम प्रोग्राम, कुराण सांगतो या अहलुल किताबी, हे ग्रंथधारकांनो, हे पुस्तक वाचणाऱ्यांनो, त्या गोष्टीकडे या जे आमच्यात आणि तुमच्यात कॉमन आहे. बरोबर जे बरोबर मतभेद आहेत ते राहू द्या बाजूला. बरोबर. ज्या कॉमन गोष्टी आहेत, कॉमन गोष्टी, मानव कल्याणकारी, मानव कल्याणासाठी सर्व धर्म समभाव, म्हणजे त्याच्यावर आपण माणुसकीचा आचरण सर्व करूया. धर्म समभाव असं घेऊया. हा,
सर्व मानव समभाव, सर्व मानव समभाव, धर्म समभाव. धर्म म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नये, समभाव धर्म म्हणजे माणुसकी जपणं हा एक धर्म बनवूया. मतलब एखाद्याला पाणी देणं, एखाद्याला अन्न देणं हा एक माणुसकी धर्म असा घेऊया. नौशादजी धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढला आणि आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही इंटरव्ह्यू देऊन आमचं मार्गदर्शन केलं आणि तुमच्याकडून बरंच आम्हाला शिकायला मिळालं. नौशादजी तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. मी दर्शकांना विनंती करेल की या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद सर. गरज आहे का चॅनल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. हा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.